आज काय अडचण होतीये माहीत नाही, परंतु नेटवर्क सारखं जात आहे. आपण पाहत होतो, जो सावधपणे प्रपंच करतो, सावधपणे प्रपंच केला तेणे सुखची पावला. दीर्घ प्रयत्ने मांडला कार्यभाग साधे. ज्याला अनेक दिवस अनेक वेळा प्रयत्न करावे लागतात, कष्ट करावे लागतात, समर्थ रामदास स्वामी म्हणतात की त्याचा कार्यभाग निश्चितपणे फलदायी होतो. आधी मनुष्य ओळखावे, योग्य पाहून काम सांगावे, निकामी ते ठेवावे एकीकडे. निकामी म्हणजे जे कामचुकार आहेत, अयोग्य लोक आहेत, अशा लोकांना बाजूला ठेवावं. आधी मनुष्य ओळखावे. आपल्याला माणसाची पारख जमली पाहिजे, माणसांना पारखलं पाहिजे. कुणी आपल्या सैन्यात आला, तो आपली सगळी लूपहोल्स किंवा आपल्या सगळ्या लॅकुना किंवा आपली गुपितं ही शत्रू पक्षाला सांगू शकतो. म्हणून या ठिकाणी राष्ट्रकार्य उभं करत असताना अत्यंत तावून सलाखून माणसं घेतली पाहिजेत. आधी मनुष्य ओळखावे, त्याला जज केलं पाहिजे, कार्यकर्त्याची परीक्षा घेतली पाहिजे, योग्य काम सांगावे. तो जर आपल्याला योग्य वाटला, त्याची श्रद्धा निष्ठा ती जर आपल्याला खरी वाटली, तर मग आपण त्याला काम सांगावं. त्याच्या आवडीप्रमाणे त्याला झेपेल असं काम द्यावं. निकामीचे ठेवावे एकीकडे. हाकलून देऊ नये, दूर करू नये किंवा निघून जा म्हणू नये, परंतु त्यांच्याकडे जबाबदारी कुठली देऊ नये, असं समर्थ या ओवीमध्ये सांगतायत. पाहोन समजोन कार्य करणे, तेणे कदापि न ये उणे. कार्यकर्त्याच्या गुणे कार्यभाग होत असे. कार्य कसं वाढेल? जर संघटन नसेल, कार्यकर्ते नसतील, सैनिक नसतील, तर राज्य कसं करता येईल? युद्ध कसं करता येईल? म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, पाहोन समजून कार्य करणे. विचार केला पाहिजे, पाहिलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर मग एखादी मोहीम आखली पाहिजे, त्यानंतर मग एखादा उपक्रम राबवला पाहिजे. पाहोन समजून कार्य करणे, तेणे कदापि न ये उणे. असं जर काम केलं तर उणेपणा येणार नाही, कार्य विफलता होणार नाही, कार्य सिद्धीला जाईल. कार्यकर्त्याच्या गुणे कार्यभाग होत असे. कुठल्याही चळवळीमध्ये, कुठल्याही संघटनेमध्ये जर कार्यकर्ते नसतील तर कोण काम करणार? पदाधिकारी हे काही कामासाठी नसतात किंवा पदाधिकाऱ्यांकडनं काम होईल असं नसतं. पदाधिकाऱ्यांचा व्याप वेगवेगळा असतो. पण त्या संघटनेची मूल्य, त्या संघटनेची ध्येय, त्या संघटनेची उद्दिष्ट ज्यांना योग्य वाटतात, ती मंडळी या संघटनेला जोडली जातात. हिंदवी स्वराज्य व्हावं हे तो श्रींची इच्छा म्हणणारे शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराज म्हणतात का हे माझं राज्य आहे? श्रींचं राज्य आहे आणि ही त्यांची इच्छा आहे. ती आपल्या माध्यमातून साकार होणं हे आपलं भाग्य आहे, असं शिवाजी महाराजांना वाटतं. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, कार्यकर्त्याच्या गुणे कार्यभाग होत असे. सैन्य असलं तर युद्ध करता येईल, कार्यकर्ते असले तर संघटनेचा उपक्रम राबवता येईल. म्हणून आपल्याला दासबोध,
समर्थांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार करण्याचं जर आपलं उद्दिष्ट असेल तर आपण अनेक कार्यकर्ते तयार केले पाहिजेत, अनेक साधक तयार केले पाहिजेत. पत्रद्वारा दासबोध अभ्यास या उपक्रमाला अनेक लोकांना बसवलं पाहिजे. यातून आपलं वैयक्तिक काही लाभ होणार आहे का, आपल्याला काही मानपद मिळणार आहे का? पण ज्यांना ज्यांना तुम्ही हा वसा द्याल त्यांचं आयुष्य, त्यांचं नशीब हे उजळून निघेल. लोकांचं भाग्य उजळून निघेल. म्हणून त्यांना समर्थ विद्यापीठाच्या परीक्षांना बसवावं, शाळांमध्ये जावं, महाविद्यालयांमध्ये जावं आणि त्यांना जाऊन समर्थ विद्यापीठाच्या प्रथमा द्वितीया या परीक्षांना बसवावं. मला असं नेहमी वाटतं की आपण जेव्हा शाळेत जातो तेव्हा काही मुद्दे काढून ठेवावेत आणि त्यावर 15-20 मिनिटं बोलावं, जास्त बोलू नये. समजा 2 असले, दोघं जण, तर 15-15 मिनिटाचं दोघांनी बोलावं. विद्यार्थ्यांसाठी समर्थांचं वाङ्मय किती आवश्यक आहे ही काही उदाहरणं आपण द्यावीत. समर्थांच्या ओव्यांची पेरणी आपण तिथं करावी. विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या लक्षात येईल. मला बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर शिक्षकांनी नंतर आश्चर्यचकित होऊन विचारलं त्यांच्यासोबत नंतर चहा घेताना. ते म्हणाले, अहो एवढं समर्थ रामदासांनी सांगितलंय, लोकांना माहिती नाहीये. मग आपलं काम आहे लोकांपर्यंत हा वसा पोचवायचा. हातोपाती देव ओळेसा करावा. आपण हे काम केलं पाहिजे. आणि हे काम करत असताना अनेक कार्यकर्ते तयार होतात. मला तुम्ही सांगा की आज आपण प्रथमा द्वितीय परीक्षेला विद्यार्थ्यांना बसवलं, पुन्हा त्याचा आपला काहीही संबंध नाही आहे, तो समर्थ संप्रदायात येईलच याची शक्यता नाही आहे. पण जेव्हा केव्हा त्याच्या आयुष्यामध्ये असा काही प्रसंग उभा राहील आणि तेव्हा त्याला आपण सांगितलेल्या किंवा त्यांनी अभ्यास केलेल्या 1-2 काव्यपंक्तींचा जर त्याला संदर्भ मिळाला तर ते त्याच्या किती लक्षात राहील, आयुष्यभर तो विसरणार नाहीये. मी शाळेत जात असताना शाळेच्या जवळ नगरपालिका होती. नगरपालिकेच्या दारावर एक मोठा बोर्ड होता, 10 बाय 10चा लोखंडी बोर्ड होता. त्यावर 2-4 मुलं झोंबाझोंबी करतायत. तेलाचं भांडं खाली पडलंय, डबा खाली पडलाय. आई निवडतीये धान्य, ते सूप खाली पडलंय, त्यातलं धान्य खाली सांडलंय, भांडी पडली आहेत. असं सगळं चित्र लिहून खाली लिहिलेलं होतं, लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली, बापडी भिकेस लागली खाया अन्न मिळेना, कुटुंब लहान सुख महान, असं खाली लिहिलेलं होतं. आरोग्य विभाग संचालनालय. आजही माझ्या अंतःकरणावर ते वाक्य कोरलेलं आहे, लहानपणी पाहिलेलं. आपण असं जर शाळांमध्ये गेलो, मला असं वाटतं की आपण मोठ्या माणसांपेक्षा शाळांमधल्या विद्यार्थ्यांवर जास्त भर द्यायला पाहिजे. कारण ते उद्याचे विश्ववंदिता भारताचे नागरिक आहेत. एक सशक्त भारत शरीरानी मनानी जर आपण काही प्रमाणात तयार करू शकलो तर समर्थ आपली वाट वर पाहतील. कधी येईल आपल्याला पोटाशी घेतील, मिठी मारतील, आपल्याला कवटाळतील. असं आपल्याला काही करता आलं पाहिजे. त्यासाठी समर्थ जसं सांगतायत तसं कार्यकर्त्याच्या गुणे कार्यभाग होतो. कार्यकर्ते जर नसतील तर आपण कार्य कसं करणार? पुढे समर्थ या पत्रामध्ये लिहितात, कार्यकर्ता प्रयत्ने जाड, काही एक असला हेकांड, तरी समर्थपणे पाठवाड केली पाहिजे. पाठवाड म्हणजे त्याची पाठराखण केली पाहिजे. कार्यकर्ता प्रयत्ने जाड, कार्यकर्ता प्रयत्न करायला चुकत नाही. तो कष्टाळू आहे, दीर्घ प्रयत्न करतो, थकत नाही, हताश होत नाही. सगळ्या चांगले गुण आहेत. पण त्याचा स्वभाव जर हेकांड असेल तर, हेकेखोर असेल तर, हेकट असेल तर,
त्याचा स्वभाव हेकट आहे म्हणून तुम्ही त्याला बाजूला करणार का? समर्थ या ठिकाणी म्हणतायत, तरी समर्थपणे पाठवाड केली पाहिजे, त्याची पाठराखण केली पाहिजे. अशी लोक आपल्याला जमवता आली पाहिजेत. अथक प्रयत्न केले पाहिजेत. आज सकाळचा विषय तसा कालपासून चालू आहे. गूढार्थ दीपिका नावाचा एक ग्रंथ आहे. त्याची पहिली आवृत्ती 1933 ला निघाली आणि दुसरी आवृत्ती 1993 ला निघाली. गूढार्थ दीपिका हा ग्रंथ आदरणीय केशवजी आठले यांनी लिहिला. ते कोकणातले. आपल्याला कदाचित कल्पना असेल, अधूनमधून व्हॉट्सअपवर काही काव्य येतं, काही कडवी येतात आणि खाली लिहिलेलं असतं, समर्थ रामदासांची ही अप्रतिम रचना. आणि त्या प्रत्येक कडव्याचं, त्या प्रत्येक 4-4 मानाचे श्लोक जसे आहेत त्याप्रमाणे ती रचना आहे. आणि त्या प्रत्येकाचं पालुपद प्रमाणामध्ये सर्व काही असावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे, अशी ती रचना आहे. आणि ती समर्थांच्या नावावर चालते फिरते. ही रचना श्रीमद दासबोध गूढार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखक पूजनीय आठलेंची आहे. ती समर्थांची नाही आहे. प्रमाणामध्ये सर्व काही असावे. या आठलेंनी 1933 ला पहिली आवृत्ती काढली. त्यानंतर इंदोर उज्जैनला जे दासबोध अभ्यास मंडळ आहे, गूढार्थ दीपिका प्रकाशन मंडळ, त्यांनी हा ग्रंथ काढला. अत्यंत सुरेख ग्रंथ आहे. जवळपास 700 पानांचा हा ग्रंथ आहे. जसा अनंतदास रामदासींचा दासबोध प्रवेश हा ग्रंथ आहे, समासातल्या काही समासातल्या काही ओव्यांवर खूप सुरेख निरूपण दासबोध प्रवेश मध्ये आहे. अनंतदास रामदासींचा हा ग्रंथ आहे. तो आता मोरया प्रकाशनाने काढलाय. सुरेख ग्रंथ आहे. असा गूढार्थ दीपिका, श्रीमद दासबोध गूढार्थ दीपिका नावाचा ग्रंथ आहे. आणि ज्यांनी याचं प्रकाशन केलं, दुसरी आवृत्ती काढली, ते पागे काका. त्यांचा नंबर शोधणे, त्यांच्याशी संपर्क करणे, त्यांच्याकडनं माहिती मिळवणे, हा सगळा खटाटोप आपल्या दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमाच्या अनेक साधकांनी या 2 दिवसात केला. 2 दिवस नाही, 12 तासच. त्यामध्ये रंजना पाटील आहेत, अपर्णा अभ्यंकर आहेत. काल रात्री मला ज्यांचा फोन आला 10:30 पावणे 11च्या दरम्यान, त्या आपल्या समीक्षक आदरणीय सुप्रिया हरिजोग आहेत. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून ज्या मूळच्या ग्वालियरच्या आहेत, उपेंद्र महाराजांच्या मठाच्या अनुग्रहित आहेत, त्या सौ लोचन काटे यांनी छडा लावला, दीर्घ प्रयत्न केले आणि ते आज पागे काकांना बोलल्या. आपल्याला असं वाटत होतं की हे 20-25 ग्रंथ आपण घेऊन टाकू, दासबोध सखोल अभ्यास उपक्रमातर्फे हे ग्रंथ घेऊन टाकू आणि हे ग्रंथ आपण समीक्षकांना देऊया. फार उपयोगी ग्रंथ आहे. काही जणांचं मत असं पडलं की आपण हे छापूया का. पण मला माहिती आहे या छापण्याच्या पाठीमागचा व्याप किती आहे. माझी स्वतःची 3-4 पुस्तकं छोटी मोठी लेखन क्रिया समर्थांच्या आणि सुनील दादांच्या कृपेने आशीर्वादाने पूर्ण झाली आहे.
आपण 4 महिन्याखाली 6 महिन्याखाली पडवीवरचा दासबोध याचं पुनःप्रकाशन केलं. आता आपण परमपूजनीय अक्का स्वामींच्या चरित्रावरच्या एका पुस्तकाचं काम करतो आहोत. पण ही सगळी पुस्तकं 50 ते 150-200 पानांमध्ये आहेत. 700 पानांचा ग्रंथ तो आता पुन्हा टाईप करायचा, DTP करायचा, त्याचं प्रूफ रीडिंग करायचं, तो छापायचा. किमान 500 ग्रंथ काढावे लागतील. आज तिची प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ते उत्पादन मूल्य जवळपास 300 रुपयापर्यंत जाईल. आणि मग हे 300 रुपयांचा ग्रंथ 500 जर ग्रंथ आपण काढले आणि हे ग्रंथ घेणार कोण हा मोठा प्रश्न आहे. पण आज सौ लोचन काटेंनी पागे काकांशी चर्चा केली. ते म्हणाले की मी 15 तारखेच्या नंतर मला तुमच्या बंधूला भेटायला सांगा आणि जी काही मला 2-4 ग्रंथ जमतील ती मी देण्याचा प्रयत्न करतो. मग आपण त्याला अजून काही करता येईल का, त्याच्या झेरॉक्स काढून बाइंडिंग स्पायरल बाइंडिंग करून आपल्याला अभ्यासार्थींना देता येईल का याचा विचार आपण करू. समर्थ या ठिकाणी म्हणतात, कार्यकर्ता प्रयत्न जाड काही एक असला हेकांड तरी समर्थपणे पाठवाड केली पाहिजे. या ओवीचा संदर्भ मी घेतला ते कार्यकर्ता प्रयत्न जाड असल्या या पहिल्या चरणाबद्दल घेतला. कार्यकर्ते काही आपले हेकांड नाही आहेत आणि म्हणून त्यांची पाठराखण केली पाहिजे हेकट स्वभाव असला तरी असं मला म्हणायचं नाहीये. पण प्रयत्न दीर्घोद्योगी कार्यकर्ता, जाड प्रयत्नांचा कार्यकर्ता कसा असावा त्याचं उदाहरण मी आपल्याला दिलं. समर्थ पुढे म्हणतात, अमर्याद फितवेखोर यांचा करावा संहार, शोधिला पाहिजे विचार यथातथ्य. जे फितवेखोर आहेत, जे लोक आपल्या बातम्या शत्रू पक्षाला देतात, आपली गुपितं उघड करतात, समर्थ म्हणतात यांचा करावा संहार. जे राष्ट्रविरोधी कारवाया करतील त्यांना सुद्धा समजलं नाही पाहिजे की आपला घात कसा झाला. एक उदाहरण मी तुम्हाला देतो, कदाचित आपलं विस्मरण झालं असेल. जेव्हा कोरोना काळाचा एकदम पीक पॉइंट होता, दहशत होती कोरोनाची, सुरुवात झाली होती भारतामध्ये. ही सुरुवात मुसलमानी एका गटाने चालू केली. त्यांनी बंधन असताना मेळावा घेतला. हजारो लोक त्या मेळाव्याला आले. गुप्तपणे त्यांनी मेळावा घेतला. देशातल्या अनेक राज्यांमधून त्या ठिकाणी लोक आले की जे कोरोना विषाणूग्रस्त होते. एवढंच नव्हे तर भारताच्या बाहेरून लोक आले. इंडोनेशिया, पाकिस्तान, जाकार्ता असे कुठून कुठून लोक आले. आणि ही मंडळी जेव्हा बाहेर पडली, ती ज्या ज्या ठिकाणी गेली त्या त्या ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जोरात चालू झाला. आपल्याला माहिती असेल की या सगळ्याचा करता धरता एक माणूस होता, त्याचं नाव आहे मौलाना आसाद. ते 15 दिवस, महिनाभर 24 तास त्या मौलाना आसादचं नाव होतं आणि तो लपून बसलेला होता. टीव्हीवर बातम्या येत होत्या.
त्यांनी व्हिडिओ पाठवला, त्याचं कुणाशी तरी बोलणं झालंय वगैरे वगैरे. पण सज्जन हो, 1 महिन्याच्या नंतर आजपर्यंत एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर लागलाय. आता 9 महिने झाले. मौलाना असाच नाव सुद्धा नाहीये. मला दाट शंका आहे, अमर्याद फितवेखोर यांचा करावा संहार. शोधिला पाहिजे विचार यथा तथ्य. जे राष्ट्रविरोधी लोक आहेत, जे राष्ट्रविघातक कार्य करतायत, त्यांचा बेमालूमपणे संहार केला पाहिजे, निपात केला पाहिजे, नाश केला पाहिजे. आणि असं काम झालेलं आहे. सांगता येत नाही. त्याचा नंतर ठाव ठिकाणाच नाहीये. त्याला पकडला, काय कारागृहात टाकला, केस की काही नाही. कुठे आहे तो? कुठल्या तरी कबरीमध्ये आहे का समुद्रात पडला? काय केलं माहिती नाही. पण 350 वर्षापूर्वी जो विचार शिवाजी महाराजांना समर्थ रामदास देतात, त्याची दीर्घ सूचना आपल्या लक्षात आली पाहिजे. काय विचार आहे तेव्हा? फितवेखोर म्हणजे हे अस्तनीतले निखारे आहेत. आपल्याला माहिती आहे, राजांच्या काळामध्ये पिसाळ, शिर्के, खंडोजी खोपडे, अहो त्यांचे चुलत भाऊ आणि सासरवाडीकडचे लोकच त्यांच्या विरोधी उभा होते. अफजल खान जेव्हा स्वराज्यावर चालून आला, तेव्हा शिवाजी महाराजांचे 7-8 जवळचे नातेवाईक अफजल खानासोबत होते. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, शेर शिवा का छावा था. संभाजी राजांचं हौतात्म्य त्यांच्या मेहुण्यामुळे घडलेलं आहे. त्यांच्या मेहुण्यानी संभाजी राजांना पकडून दिलेलं आहे. हे अस्तनीतले निखार आहेत, फितवेखोर. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर सगळी योजना लावलेली होती. एकही सैनिक अफजल खानाचा जिवंत परत जाता कामा नये. एकही व्यापारी जिवंत जाता कामा नये. अहो काय योजना होती शिवाजी महाराजांची. त्या सगळ्या व्यापाऱ्यांना प्रतापगडावर बोलावलेलं आहे. राजांना उंची वस्त्र घ्यायची आहे, दागदागिने घ्यायचे, माणकं घ्यायची आहेत, मोती घ्यायचे, जड जवाहिरं घ्यायची आहे आणि ती सगळी अफजल खानाला पेश करायची आहेत. कारण शिवाजी महाराजांकडे असलं जड जवाही काही असायचं कारण नाही. असं शिवाजी महाराजांच्या वकिलांनी पटवून दिलेलं होतं. एवढंच नव्हे, अफजल खान जेव्हा तो शामियानात आला प्रतापगडाच्या पायथ्याला आणि त्यांनी पाहिलं, उंची वस्त्र आहेत, काय दालन सज्ज केलेलं आहे, त्याला आश्चर्य वाटलं. तो पाहतच राहिला. तिथलं ते वैभव संपन्न ऐश्वर्य आणि शिवाजी महाराजांचे वकील त्यांना म्हणतायत, खान साहेब हे सगळं आपलंच होणार आहे. त्याच्यातला आत्मविश्वास किंवा त्याला बेफिकीर करून टाकायचं काम, काय योजना आहे, किती सूक्ष्म योजना आहे शिवाजी महाराजांची, आपण कल्पना नाही करू शकणार. अर्ध्याच्या पेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी माल विकून टाकला शिवाजी महाराजांना. काही लोकांना पैसे दिले, काही लोकांचे थोडेफार राहिले, त्यांनी तिथं थांबावं म्हणून.
कारण शिवाजी महाराजांना माहिती होतं की यातला एकही व्यापारी जिवंत परत जाणार नाही आहे. आपण घेतलेले सगळं, त्याच्याकडची जड जवाहिरं, माणकं, पाचू, मोती, हे सगळं तर आपलं झालेलंच आहे. त्याला दिलेले पैसे सुद्धा आपल्याला परत मिळणार आहेत. अशी योजना शिवाजी महाराजांची आहे. जसा संभाजी राजांचा घात झाला तसा या अफजल खानाचा कोथळा काढल्यानंतरही घात झाला. हा जो खंडोजी खोपडे होता हा अफजल खानाला आतल्या बाजूनी मिळाला होता आणि म्हणून अफजल खानाच्या मुलांसोबत त्यांनी संगनमत केलं होतं. आणि जेव्हा त्याच्या लक्षात आलं की अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, खान खाली पडला, तेव्हा त्यांनी अफजल खानाच्या मुलांना पळून जाण्यासाठी मदत केली. खूप सैन्य पळून गेलं. आपण घडीला जातो, वरंद घाट रस्त्यात लागतो, किंवा वाई मार्गे प्रतापगडाचा पायथ्यातून आपण पुढे येतो. आपण येत असताना अफजल खानाला जिथं मारला ती जागा आपण पाहू शकतो गाडीतून. तिथं जाता पण येतं. आता बंदी आहे जायला, शासन अभळट आहे. जिथं खानाला मारला त्या ठिकाणी आम्हाला जाता येत नाहीये. जे आमचं शौर्य स्थान आहे, जिथं आम्ही नतमस्तक व्हावं, आम्ही ऊर्जा घ्यावी, प्रेरणा घ्यावी, अशा ठिकाणी आम्हाला जायला बंदी आहे. पण त्याचं उदात्तीकरण करण्यासाठी बाहेरून आलेला पैसा तिथं चालतो. तिथं एक मंडळ उभा केलेलं आहे मुसलमानांचं आणि ते तिथं कायापालट करत आहे. आमचं दुर्दैव आहे हे. समर्थांच्या पत्रामध्ये किती सूक्ष्म सूचना राजांना आहेत याचा आपल्याला विचार करता येतो. समर्थ पुढे म्हणतात, मनुष्य राजी राखणे हीची भाग्याची लक्षणे, कठीणपणे दुरी धरणे काही एक. लोकांना आपलं मानून त्याला आपलंसं करून घेणं. राजांसाठी किती लोकांनी प्राण सोडले. अहो, शिवाजी महाराजासारखा दिसणारा जिवाजी तो शिवाजी महाराज म्हणून जातो. शिवाजी महाराज त्याला विचारतात पालखीत बसल्यानंतर, तुला याचा परिणाम माहिती आहे का? तो म्हणतो माहिती आहे. जेव्हा समजेल सिद्धी जवाहरला की मी शिवाजी नाहीये, मी पोशाख घातलेला शिवाजी सारखा दिसणारा एक शिवाजी महाराजांचा सैनिक आहे, तेव्हा माझी गर्दन उडवल्या जाईल. पण त्यापेक्षा मला शिवाजी म्हणून सिद्धी जवाहर पहिल्यांदा पाहिल. काही क्षण का होईना, पण मी शिवाजी होईन आणि हे माझं भाग्य आहे. किती लोकांनी प्राणार्पण केलं. महाराजांना कुठे जाऊ देत नव्हते. प्रत्येक ठिकाणी महाराजांना वाटायचं की आपण पुढे राहावं, पण लोक म्हणायचे नाही, जग गेलं तर चालेल पण जगाचा पोशिंदा जाता कामा नये. मनुष्य राजी राखणे हीची भाग्याची लक्षणे, कठीणपणे दुरी धरणे काही एक. आम्हाला आमच्या मंडळातले, आम्हाला आमच्या साधना सप्ताहातले, आम्हाला आमच्या कार्यक्रमातले, आम्हाला आमच्या चळवळीतले किती लोक राजी राखता येतात. क्षणक्षणा पाहिजे पाहिले, किती लोक भंगिले, किती लोकांची मन दुखावली. क्षणोक्षणी विचार केला पाहिजे. समयी मनुष्य कामा येते, तया कारणे सोशी जेते. न्याय सांडिता मग ते सहजची खोटे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, प्रसंगाला, कठीण प्रसंगी, कठीण समयी अशी माणसं आपल्या कामाला येतात. तया कारणे सोशी जेते. या चरणाचे दोन अर्थ आहेत. आपल्यासाठी ते कुठलंही दुःख सहन करायला तयार होतात. एक अर्थ,
दुसरा अर्थ आहे, जो असा आपल्यासाठी जीव देतो त्याच्यासाठी आपलं काही सोसण्याची तयारी असली पाहिजे. समर्थ पुढे या पत्रामध्ये म्हणतात, न्याय सीमा उल्लंघू नये, उल्लंघिता होतो अपाय, न्याय नसता उपाय होईल कैचा. शिवाजी महाराजांचं राज्य हे कायद्याचं राज्य होतं. शिवाजी महाराज आपल्या पत्रामध्ये लिहितात, शेतकऱ्यांच्या सुतळीला सुद्धा धक्का लावू नका, कोथिंबिरीच्या देठाला सुद्धा हात लावू नका. जी यावनी सत्ता अनवनीत अत्याचार करत होती, स्त्रियांची विटंबना करत होती, गळे चिरत होती, लोकांची घरं जाळत होती, पिकं जाळून टाकत होती, ती मानसिकता कुठे? आणि शेतकऱ्यांच्या सुतळीच्या तोड्याला हात लावू नका, कोथिंबिरीच्या देठाला हा स्पर्श करू नका, असं सांगणारा राजा कुठे? तुम्हाला माहिती आहे का, घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणं ही म्हण कुठून आलेली आहे? शिवाजी महाराजांच्या बखरीतून आलेली आहे. आम्ही घरचं खाणार, पण भाकरी कुणाच्या भाजणार? लष्कराच्या. कुणाचं लष्कर आहे? हिंदवी स्वराज्याचं आहे, शिवबा राजांचं लष्कर आहे. शिवाजी महाराजांच्या लष्कराची दिंडी अगोदर पोचायची, दवंडी अगोदर यायची. पुढच्या आठवड्यात शिवाजी महाराजांचं लष्कर तळ ठेवण्यासाठी इथं येत आहे, गावाच्या बाहेर. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण भाकरी ठेचा आपण या तळावर आणून द्याव्यात, विनंती असायची. आणि लोक मोठ्या आनंदाने हे सगळं करायचे. जेवण झाली की बायका स्वयंपाकाला लागायच्या. कुणी पिठलं कर, कुणी ठेचा कर, कुणी भाजी कर, कुणी भाकरी कर. अशा चवडीच्या चवडी नेऊन त्या तळावर जिथं लष्कर आहे शिवाजी महाराजांचं, तिथं रसद ही सगळी पुरवायची अन्नाची. आनंदाने सगळं करायचे. तेव्हापासून ही म्हण पडली आहे, घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजायची. शिवाजी महाराजांचं राज्य हे कायद्याचं होतं. आता काय द्यायचं राज्य आहे. एकही काम दिल्याशिवाय होत नाही. 2 दिवसाखाली लाच किती चालते देशांचा सर्वे करण्यात आला आणि भारत देश हा लाचखोरीमध्ये नंबर 1 वर असल्याचा अंदाज, निष्कर्ष त्या संस्थेने काढलेला आहे. आपल्याला याबद्दल शरम वाटते. कायद्याचं राज्य आहे शिवाजी महाराजांचं. समर्थ म्हणतायत, न्याय सीमा उल्लंघू नये, उल्लंघिता होतो अपाय, न्याय नसता उपाय होईल कैचा. उपाधीस जो कंटाळला तो भाग्यापासून चेवला, समयी धीर सांडिला तोही खोटा. आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांच्या उत्तर आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग घडले की शिवाजी महाराज उद्विग्न झाले. त्यांना प्रपंचात रस राहिला नाही. शिवाजी महाराज अनेक दिवस, अनेक महिने गडावर येऊन राहिले आणि त्यांचा आध्यात्मिक क्षेत्राकडे जास्त ओढा लागला. राज्यकारभारातलं लक्ष उडालं. पण शिवाजी महाराजांना समर्थ रामदासांनी परत पाठवलं. ते म्हणाले, तुमचं लग्न लागलेलं आहे स्वराज्याशी, तो प्रपंच व्यवस्थित करा. समर्थ या ठिकाणी म्हणतात, उपाधीस जो कंटाळला तो भाग्यापासून चेवला. चेवला म्हणजे दूर गेला. त्याचं भाग्य त्याच्यापासून दूर जाईल. उपाधीत सापडो नये, उपाधीस विस्तरावे. आपल्याला मिळालेली जबाबदारी ती निष्ठापूर्वक आपल्याला सांभाळता आली पाहिजे. आपल्याला दिलेली जबाबदारी
ती जबाबदारी आपल्याला तिची कार्यवाही व्यवस्थितपणे करता आली पाहिजे. आपल्याला जे कार्य दिलेलं आहे ते कार्य अत्यंत चांगल्या प्रतीनं व्यापकपणे ऊर्ध्वगतीने कसं करता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. जबाबदारी आहे, पद आहे. उपाधी म्हणजे पद, जबाबदारी. समर्थ म्हणतायत, उपाधीस जो कंटाळला तो भाग्यापासून चेवला, समयी धीर सांडिला तोही खोटा. प्रसंग येत राहतील आयुष्यामध्ये, बरे वाईट प्रसंग येतील, पण आपलं धारिष्ट चुकता नाही. धारिष्ट सोडून चालणार नाही. धैर्याने उभं राहावं लागेल. संकटी कंटाळो नये, करावे अत्यंत उपाय. तरी मग पाहता काय उणे आहे. कठीण प्रसंग आला पण त्यावर उपाय शोधून काढला पाहिजे. आज कोरोनाने थैमान घातलेलं आहे. आजही परिस्थिती अजून पाहिजे तशी सुरळीत झालेली नाही आहे. अजूनही एक दहशत आहे, अजूनही एक भीती आहे. बाहेर जावं का, प्रवास करावा का, बसनी जावं का, रेल्वेने जावं का, मनात भीती आहे एक प्रकारची. समर्थ म्हणताय, संकटी कंटाळो नये, करावे अत्यंत उपाय. तरी मग पाहता काय उणे आहे. आमचा लॉकडाऊनचा काळ आम्ही किती सुकर केला. समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास आम्ही 6-7 महिन्यापासून करतो आहोत. आम्ही कंटाळा नाही केला. आम्ही नैराश्यग्रस्त नाही झालो. आम्ही वैफल्यग्रस्त नाही झालो. आम्ही आमच्या जीवनाला समर्थांच्या वाङ्मयाचा आधार घेऊन एक नवीन उभारी देण्याचा प्रयत्न केला, एक नवी झळाळी देण्याचा प्रयत्न केला. पुढे समर्थ म्हणतात, बंद बांधावे नेटके, जेणे करिता चतुर तुके, ताव न होता फिके, कारभार होती. बंद बांधावे नेटके याचा अर्थ असा आहे की संबंध नीट जोडला पाहिजे, पक्का संबंध केला पाहिजे. म्हणजे चतुर माणूस सुद्धा फसला पाहिजे. जो म्हणतो मला सगळं माहिती आहे त्याला सुद्धा लक्षात आलं पाहिजे, अरे इथलं प्लॅनिंग वेगळं आहे. हे काही कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. ताव न होता फिके, कारभार होती. ताव म्हणजे ताबा. आपला ताबा पकड, आपली पकड किंवा आपला ताबा सैल होणार नाही. ताव न होता फिके, फिके म्हणजे सैल होणार नाही. आपला ताबा, आपली शिकण, आपली पकड ही ढिली पडता कामा नये. आणि म्हणून मग काय होईल, कारभार होती. चांगल्या प्रकारचा व्यवहार, चांगल्या प्रकारचा कारभार, चांगल्या प्रकारचं राज्य तुम्ही उभारू शकाल. एक स्वराज्याची निर्मिती तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकाल. बंद बांधावे नेटके, कारभार जेणे करिता चतुर तुके, ताव न होता फिके, कारभार होती. पक्का संबंध निर्माण करता आला पाहिजे. श्रीरामाचं चरित्र आपण पाहत असताना वालीपुत्र अंगदाला शिष्टाई करण्यासाठी रावणाच्या दरबारी पाठवण्यात आलं. वालीपुत्र अंगद रावणाकडे गेला, अनेक पराक्रम त्याने केले, आणि जेव्हा त्याचा परिचय द्यायचा वेळ आला तेव्हा तो म्हणतो की मी वालीपुत्र आहे. तेव्हा रावण त्याला वेगवेगळी आमिष दाखवतो. तो म्हणतो, अरे तुझ्या बापाला ज्यांनी मारला त्याचं तू काय सेवक होऊन आलास, त्याचा काय तू वकील होऊन आलास, कसली शिष्टाई करतो तू, तू माझ्यासोबत राहा, मी तुला ते राज्य पुन्हा मिळवून देतो. पण वाली त्याच्या आमिषांना बळी पडत नाही आणि प्रभू श्रीरामांची साथ तो शेवटपर्यंत सोडत नाही. का? श्रीरामांबद्दल त्याच्या मनात विश्वास आहे. बंद बांधावे नेटके असं रामांचं चरित्र आहे. पुढे समर्थ म्हणतात, धुरेणे युद्धासी जाणे, अशी नव्हेत की राजकारणे, धुराच करोनी सोडणे कित्येक लोक. धुरेने युद्धासी जाणे, पुढाकार घेऊन युद्धाला जायला पाहिजे. कुठल्याही कठीण प्रसंगी आपण पुढे असलं पाहिजे. तुम लढो मैं कपडे सांभाळता हूं असं नाही चालणार. धुरेने युद्धाशी जावे, पुढे पुढाकार घेतला पाहिजे.
अशी नव्हेत की राजकारणे, धुराच करोनी सोडणे कित्येक लोक. आणि कित्येक लोकांना सभानायक किंवा युद्धाचा सरदार, युद्ध प्रमुख, सेनापती म्हणून पुढे त्याला पाठराखण केली पाहिजे, त्याला तसं शिक्षण दिलं पाहिजे, तसं त्याला तयार करता आलं पाहिजे. उदंड मुंडे असावी, सर्वही एक न करावी, वेगळाली कामे घ्यावी सावधपणे. समर्थ रामदासांच्या चरित्रामध्ये आपण पाहिलंय, राजकीय पत्रव्यवहार करण्यासाठी नेमणूक केलेली आहे, लिखाणाचं काम करण्यासाठी नेमणूक केलेली आहे, मठांचं उभारणी करण्यासाठी नेमणूक केलेली आहे. एकच काम सगळ्यांना नाही दिलेलं. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे ते काम दिलेलं आहे, त्याचा वकूफ पाहून काम दिलेलं आहे. समर्थ राजांना या ठिकाणी तेच सुचवतायत. ज्याला जे जमेल ते त्याला दिलं का पाहिजे. घोडदळामध्ये ज्याला ज्ञान आहे त्याला घोडदळ प्रमुख केलं पाहिजे. ज्याला हेरगिरी करता येते त्याला हेरगिरीचं काम दिलं पाहिजे. ज्याला अश्वशाळा चालवता येते, ज्याला गजशाळा चालवता येते, त्याला ते काम दिलं पाहिजे. उदंड मुंडे असावी, अनेक लोक असले पाहिजेत, सर्वही एक न करावी, सगळी एका मापात लावून नाही चालणार. वेगळाली कामे घ्यावी सावधपणे, मोहरा पेटला अभिमाना, मग तो निवास पाहेना. मोहरे मिळवून नाना, वरी चपेटे करी, मोहरा पेटला अभिमाना. असा वीर पुरुष जेव्हा अभिमानाने पेटून उठतो, स्वराज्यासाठी प्राणार्पण करण्यासाठी तयार होतो. रायबाचं लग्न नंतर, अगोदर कोंढाण्याचं लग्न करूया असं म्हणून पुढे येतो. समर्थ म्हणतायत, मोहरा पेटला अभिमाना, मग तो जीवास पाहे ना. आपल्या स्वतःच्या जीवाची, आपल्या प्रपंचाची, आपल्या घरातल्या कार्याची तो तमा नाही बाळगत. असे मोहरे, अनेक मोहरे मिळवून नाना, अनेक मोहरे, नाना मोहरे मिळवून वरी चपेटे करी, आघात केला पाहिजे, प्रहार केला पाहिजे. देखोनी व्याघ्राचा चपेटा, मेंढरे पळती 12 वाटा, मस्त जो तो रेडा मोठा काय करावा. समर्थ या ठिकाणी सांगतायत, सिंहाचं आणि वाघाचं उदाहरण, संदर्भ शिवाजी महाराजांच्या चरित्राला, जीवनाला देणारे समर्थ रामदास संत आहेत. समर्थ म्हणतायत, देखोनी व्याघ्राचा चपेटा, वाघ आलाय आणि त्यांनी नुसती डरकाळी फोडली आहे. मेंढर काय करतील, 10 दिशांना पळून जातील, घाबरून जातील, प्राण सोडतील जिथल्या तिथं. मस्त जो तो रेडा मोठा काय करावा. या रेडा मोठा या चरणाचे 2 अर्थ आहेत. जो मस्तवाल आहे रेडा, काय कामाचा आहे. वाघ, सिंह हे मस्तवाल नाही आहेत, ते अत्यंत चपळ आहेत, क्रूश आहेत. मस्तवाल रेड्याच्या मानाने वाघ किंवा सिंह, चित्ता हे चपळ आहेत, आकाराने लहान आहेत, पण ताकद काय. व्याघ्राचा चपेटा, त्याचा प्रहार, त्याची डरकाळी पाहून मेंढर जी आहेत 10 दिशाला पळून जातील. पण मस्त जो तो रेडा मोठा काय करावा. त्या रेड्याला घेऊन काय करायचंय, हा एक अर्थ झाला. दुसरा याचा अर्थ असा आहे, मेंढर पळून जातील पण मस्तवाल रेडा तो पळून नाही जाणार, त्याची वेगळी व्यवस्था करावी लागेल. छोटे मोठे पुंड होते, छोटे मोठे संस्थानिक होते, सरदार होते, शिवाजी महाराजांना पाहून त्यांचं नाव ऐकून पळून जात होते, मांडलिकत्व मान्य करत होते. अफजल खान सारखा जेव्हा मस्तवाल रेडा मोठा आला, तेव्हा त्याची व्यवस्था वेगळी करावी लागली. नेहमीच युद्ध कौशल्य करून चालेल का, त्याची उपाययोजना वेगळी करावी लागते. राया करावे राजधर्म, क्षत्री करावे क्षात्रधर्म, ब्राह्मणी करावे स्वधर्म. नाना प्रकारे राजे
आपण राजधर्म केला पाहिजे. आपला धर्म हा राजकारणाचा आहे. क्षत्रियांनी क्षात्रधर्म केला पाहिजे, ब्राह्मणांनी स्वधर्म केला पाहिजे. आपल्या वाट्याला आलेलं विहित कर्म आपण ते केलं पाहिजे, हे समर्थ सांगतायत. तुरंग शस्त्र आणि स्वार, पहिला पहावा विचार, निपटू जाता थोर थोर शत्रू पळती. एक अत्यंत सूक्ष्म सूचना या ओवीमध्ये आहे. पहिला पहावा विचार, काय पाहिलं पाहिजे पहिल्यांदा? पहिला पहावा विचार, काय पाहिलं पाहिजे पहिल्यांदा? काय पाहिलं पाहिजे? शत्रू पक्षाचं तुरंग शस्त्र आणि स्वार. तुरंग म्हणजे घोडा, त्याच्याकडे घोडदळ किती आहे. शस्त्र म्हणजे त्याच्याकडे शस्त्र काय काय आहेत. बंदुकी आहेत का तोफा आहेत? तुम्ही तो तानाजीवरचा सिनेमा पाहिला का आलेला मागच्या वर्षी? काय शस्त्र वापरलेली आहेत, काय गनिमी कावा वापरलेला आहे. राजांच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आहेत. रात्री बेरात्री बैलांच्या शिंगांना मशाली बांधायच्या आणि शत्रू पक्षाला असं वाटायचं की इकडे सैन्य आहे, मशाली पेटलेल्या आहेत, आणि अंधारामध्ये जाऊन यांनी छापा मारायचा. असे अनेक प्रकार आपल्याला त्या तानाजी सिनेमामध्ये पाहायला मिळतील. तुरंग म्हणजे घोडे, अश्वदळ किती आहे. शस्त्र म्हणजे त्यांच्याकडे काय काय शस्त्रास्त्र आहेत. आणि स्वार म्हणजे घोडेस्वार किती आहेत, सैन्य किती आहे, घोडे किती आहे, शस्त्रास्त्र किती आहे, याचा विचार केला पाहिजे. निपटू जाता थोर थोर शत्रू पळती. आणि त्याचा जर अभ्यास एकदा झाला तर ती बरोबर व्यूहरचना करता येईल, म्हणजे मग शत्रू पळून जाईल. ऐशा प्रपंचाचा विवेक, स्वल्प बोलिलो काही एक, एका मनोगते स्वामी सेवक असता बरे. शेवटची ओवी आहे आणि समर्थ म्हणतात, ऐसा प्रपंचाचा विवेक. हा प्रपंच आहे का? तुमच्या माझ्यासारखा संसाराचा प्रपंच आहे का? हा प्रपंच राष्ट्राचा आहे. समर्थ या ठिकाणी शेवटी म्हणतात, ऐसा प्रपंचाचा विवेक, स्वल्प बोलिलो काही एक. फार विस्ताराने नाही सांगितलेलं मी, थोडक्यात सांगितलंय. कारण कुणाला सांगितलंय? अत्यंत चतुर, अत्यंत बुद्धिमान, अत्यंत कौशल्यपूर्ण असं ज्यांचं आयुष्य, त्या क्षत्रिय कुलावतंस श्रीमंत शिवाजी महाराजांना हे सांगितलंय. म्हणून समर्थ म्हणतात, स्वल्प बोलिलो काही एक, एका मनोगते स्वामी सेवक असता बरे. एका विचाराने, एका दिलाने हे तो राष्ट्र व्हावे, ही तो श्रींची इच्छा. हा एक उर्मी घेऊन अंतःकरणामध्ये स्वामी आणि सेवक, राजा आणि सैन्य हे एका दिलाने, एका विचाराने जर कार्य करील तर समर्थ म्हणतात की याच्यापेक्षा चांगलं काय आहे. स्वामी आणि सेवक हे दोघं एक विचाराने असले पाहिजेत, असं हे शेवटचं वाक्य आहे. आता हे पत्र वाचल्यानंतर शिवाजी महाराजांना किती मोठी प्रेरणा मिळाली असेल. पण दुसरी प्रेरणा काय झाली की सेवकांना मिळाली. सेवकांना वाटलं की हे राजांना लिहिलेलं पत्र आहे, मग आम्हाला पत्र का नको. राजधर्म 20 कडव्यांचं पत्र शिवाजी महाराजांना अनुग्रह दिल्यानंतर लिहिलेलं आहे. आणि मग सेवकांसाठी म्हणून, सैनिकांसाठी म्हणून एक पत्र लिहिलेलं आहे. त्याचं नाव आहे क्षात्र धर्म. त्याचा विचार आपण उद्या दुपारी 3 ते 4 या सत्रामध्ये करूया. तोपर्यंत आपल्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.